नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सामान्य विज्ञान या विषयामध्ये पुढचा घटक आपण पाहतोय भौतिकशास्त्र, ज्याला आपण फिजिक्स असा शब्द प्रयोग करतो. आणि या भौतिकशास्त्र घटकामध्ये मापन पद्धती आज आपण पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर भौतिक राशींचे वर्गीकरण आपण घेणार आहोत. त्यानंतर प्रकाश हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. नंतर ध्वनी हा टॉपिक आहे, विद्युतधारा हा टॉपिक आहे, उष्णता हा टॉपिक आहे, चुंबकत्व हा टॉपिक आहे. असे वेगवेगळे टॉपिक जे भौतिक शास्त्रामध्ये, ज्याला आपण फिजिक्स असा शब्द प्रयोग करतो, त्याच्यामध्ये आहेत. हे सगळे टॉपिक जे आपल्याला 3 किंवा 4 मार्क्सला PSI STI ASO ला किंवा सब रजिस्टर परीक्षा जी आता आहे त्याच्यामध्ये ऍड झालेली संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, त्याचसोबत एक्साइजच्या आणि क्लर्कच्या ज्या गट क च्या ज्याच्यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा जी 5 पदांची होते याच्यामध्ये, आणि इतर ज्या सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षा आहेत, या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणारं भौतिकशास्त्र जे आहे ते आपण या लेक्चर मधून पाहणार आहोत. मग साधारणतः दोन्ही याच्यामध्ये म्हणजे गट ब आणि गट क या दोन्ही घटकामध्ये भौतिकशास्त्र हा विषय 3 किंवा 4 मार्क्सला विचारला जातो. आणि लक्षात ठेवा, आपला जो सामान्य विज्ञानचा पेपर सुरू होतो, सामान्य विज्ञान हा जो घटक चालू होतो, त्याची सुरुवातच भौतिकशास्त्राने होते. म्हणजे सुरुवातीचे 3 प्रश्न भौतिकशास्त्राचे असतात, त्याच्यानंतरचे 3 प्रश्न रसायनशास्त्राचे असतात, आणि मग हे जे 6 प्रश्न आहेत किंवा 7 प्रश्न हे 2 सोडले की मग बाकीचे जे 9 प्रश्न राहतात ते जीवशास्त्राचे. त्यात जीवशास्त्र आणि मानवी आरोग्यशास्त्र अशा पद्धतीचा कंटेंट आहे. जो आपला इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आहे, या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये मी हे सगळं क्लिअर केलेलंच आहे. तरी पण एकदा सांगेल की प्रत्येक पेपरमध्ये 2017 पासूनची जी आपली कंबाईनची पूर्व परीक्षा सुरू झालेली आहे, या कंबाईनच्या पूर्व परीक्षेला 2017, 18, 19 ला जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या एक निदर्शनास येईल किंवा लक्षात येईल, 71 नंबर पासून 71, 72, 73 नंबरचा प्रश्न जो आहे तो भौतिकशास्त्राचा होता बा. 17चा, 18चा, 19चा, 20, 21 ला मात्र थोडंसं हल्लेलं आहे. 20 ला तसंच राहिलेलं, 21 ला मात्र थोडंसं हल्लेलं आहे, 22 लाही हल्लेलं आहे. 41 पासूनचा कंटेंट पुढे आलेला आहे. म्हणजे इथे काय झालं की पण पहिले सगळे प्रश्न जे आहेत तिन्हीच्या तिन्ही हे भौतिकशास्त्रावरती आहेत, आणि नंतर मग रसायनशास्त्र सुरू झाले. मग आज आपण भौतिक या शब्दाचा अर्थ पाहणार आहोत. भौतिक या शब्दाचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे. भौतिक, ऑलरेडी रसायनशास्त्रामध्ये आपण भौतिक बदल, जे बदल तात्पुरत्या स्वरूपाचे असतात अशा बदलांना आपण भौतिक बदल असा शब्द प्रयोग केला होता. मग भौतिक म्हणजे काय, तर आपल्या सभोवताली, अवतीभोवती, आपल्या सभोवताली जे जे काही आहे, अवतीभोवती जे जे काही आहे, या सर्वांमध्ये सायन्स, शोध, अनोळखा सुसंवाद आपल्याला आपल्या ज्ञानासोबतचा करायचा आहे. आपल्या सभोवताली जर आपण रूम मध्ये आहोत, हॉलमध्ये आहोत, तर आपल्याला माहिती आहे वरती फॅन फिरतोय. तो बटन चालू केल्यानंतर का फिरतो, किंवा बटन बंद असल्यानंतर तो बंदच का राहतो, किंवा सुरू आहे आणि अचानक आपण बटन बंद केलं तर तो हळूच का फिरतो. हे सगळं डे टू डे लाईफ मध्ये आपण पाहतो. मग याच्या पाठीमागचं जे शास्त्र आहे, सायन्स आहे, हे असं का होतं हे आपल्याला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे, म्हणजे ही इलेक्ट्रिसिटी आलेली आहे, किंवा आज जे लेक्चर ऑनलाईनच्या स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पोहोचलेलं आहे. जास्त तुम्ही समोर नाही पण कॅमेरा समोर आहे, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लेक्चर पाहता त्यावेळेस आम्ही तुमच्या समोर असतो. हे डिजिटली का, म्हणजे हा आवाज तुमच्यापर्यंत कसा पोहोचलेला आहे, तुम्हाला डायरेक्ट कसं दिसलेलं आहे, हे जे सगळं आहे ना, याच्या पाठीमागे सायन्स आहे, फिजिक्स आहे, आणि हे नॅनो फिजिक्स पर्यंत आपल्याला घेऊन जात आहे. आणि हे फिजिक्स आपल्याला माहित असलं पाहिजे. म्हणून आपल्या अवतीभोवती, सभोवताली जे जे काय आहे याला आपण भौतिक असा शब्द प्रयोग करतो. आणि त्या प्रत्येक घटना कशा घडतात याचा शोध जो काही घेतलेला आहे त्याला सायन्स असं म्हटलं जातं, म्हणजे शास्त्र असं म्हटलं जातं. आणि आपल्याला ते भौतिक शास्त्र शिकायचंय, ज्याच्यामध्ये आज आपण डे टू डे लाईफ मध्ये आहोत. आपल्या अवतीभोवती काय आहेत, मग जिथे आपण राहतोय ते एक छोटस घर असेल, त्यानंतर ती एक वस्ती असेल, एक गाव असेल, तो एक तालुका असेल, तो एक जिल्हा असेल. म्हणजे आपण पुणे जिल्ह्यात आहेत किंवा तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आहात. महाराष्ट्र आहे, आपण भारतामध्ये आहोत. भारत
आशिया खंडात आहे. आशिया खंड पृथ्वीवर आहे. पृथ्वी पुढे गॅलेक्सीमध्ये आहे. मग पृथ्वीच्या सभोवताली आणखी कोण आहे? पृथ्वीच्या सभोवताली चंद्र फिरतोय. मग पृथ्वी कोणाभोवती फिरते? तर सूर्याभोवती फिरते. सूर्याचा जवळचा ग्रह कुठला आहे? बुध आहे. बुधाच्या जवळ कोण आहे? मंगळ आहे. मग पृथ्वी आहे. अशा पद्धतीने जे 8 उपग्रह आहेत, हे 8 उपग्रह गॅलेक्सीमध्ये आहेत. अशा अनेक गॅलेक्सी आहेत. दीर्घिका ज्याला आपण म्हणतो बा. हे सगळं जे युनिव्हर्स आहे, हे युनिव्हर्स म्हणजे आपल्या सभोवताली असणाऱ्या आकाशगंगेतल्या सर्व बाबी ज्या आहेत, त्याचाच नव्हे तर आकाशगंगेच्या पलीकडेही ज्या काही गॅलेक्सी आहेत, या सर्वांचा अभ्यास आपल्याला भौतिकशास्त्रामध्ये करायचा आहे. मग जसं आपण म्हणलं होतं, या पृथ्वीची निर्मिती झाली, पृथ्वीवर सजीव सृष्टी अस्तित्वात आली. सजीव सृष्टीच्या आजूबाजूला जे जे काय होतं, वनस्पती आहेत, प्राणी आहेत, परंतु अशा अनेक वस्तू आहेत. आता रसायनशास्त्र रसायनांचा अभ्यास करणारं ठरलं. मग भौतिकशास्त्र ज्या काही सगळ्या आपल्या अवतीभोवतीच्या बाबी आहेत, त्याच्या संदर्भातलं हे सायन्स आपल्याला ठरलं. मग याचं मोजमाप म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे की वेळ नावाचा एक प्रकार आहे, लांबी नावाचा प्रकार आहे, ज्याला आपण अंतर असा शब्दप्रयोग करतो. हे अंतर आपल्याला माहित झालं पाहिजे. मग हे कसं मोजलं गेलं, वेळ कशी मोजली गेली, वजन किंवा वस्तुमान कसं मोजलं गेलं. मग फार पूर्वीची लोक या एककांच्या अनुषंगाने म्हणजे मापन मापन ज्याला शब्दप्रयोग करतो ना आपण, मापन पद्धती, मेजरमेंट असा शब्दप्रयोग करतोय आपण, मापनाची पद्धती. आलं लक्षात. मग हे जे सगळं आहे, आता प्रकाश वर्ष म्हणजे सूर्य पृथ्वीपासून प्रकाश वर्ष दूर आहे. मग हे एकक कसं आलं? हे असं म्हणलंय का किलोमीटर आहे किंवा मिमी आहे? असं नाही म्हणलेलं. मग प्रकाश वर्ष हे एकक का आलं? कसं आलं? म्हणजे हे संशोधन कसं झालेलं आहे? याची सगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे, ही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मापनाच्या ज्या खास पद्धती होत्या, या मापनाच्या पद्धती कशा डेव्हलप झालेल्या आहेत? डेव्हलप होताना त्याच्या पाठीमागचं जे काही सायन्स आहे, ते कशा पद्धतीने घडले गेलेले आहे? कुठे सुरुवात झालेली आहे? जसं आपण रसायनशास्त्राची सुरुवातच इजिप्तमध्ये झाली होती. इजिप्त पाश्चिमात्य राष्ट्र जे आहेत. मग या पाश्चिमात्य राष्ट्रामधून भारताकडे कशा पद्धतीने हे संक्रमण झालेले आहे आणि आज जगभरामध्ये भारतीय व्यक्ती जे आहेत किंवा भारतीय माणूस जो आहे, तो अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने पादाक्रांत करत जगाला माहिती पुरवतोय. मार्स ज्याला आपण संबोधलं होतं, मॉम ज्याला आपण म्हणलं होतं, मार्स ऑर्बिटरी मिशन, मंगळावर गेलेली जी मोहीम आहे, चंद्रावर गेलेली जी मोहीम आहे, सूर्याच्या जे काही अंतर्गत भागाचं जे काही तापमान आहे ते किंवा मग बाहेरचं जे तापमान आहे, याच्या संदर्भातला जो काही विशाल डेटा जो आपल्याकडे आहे किंवा सखोल बाबी ज्या आपल्याकडे आहेत, त्या आपल्याला माहिती करून घ्यायच्यात. त्याच्या पाठीमागचं सायन्स माहिती करून घ्यायचं, त्याच्या पाठीमागचं विज्ञान माहित करून घ्यायचं. आणि जोपर्यंत हे विज्ञान आपण माहित करून घेत नाही, तोपर्यंत आपलं मग इथे काय, मग आपण काय म्हणतो, जनरल आहे. फॅन चालू केला, फिरला, म्हणजे आपण मग कुणाच्या तरी हातातली बाहुली झाल्यासारखं आहे. आपण म्हणतो ना, मग एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा कुठे लागे मानवाचा वारा, जसं आपण म्हणतो ना, हे कोणीतरी फिरवतंय. मग हे काय, आपण उंच उडी मारली, परत खालीच काय येतोय. न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला म्हणून त्याला लक्षात आलं का सफरचंद वरून खाली पडतात. त्यांच्या अगोदर काय, न्यूटनच्या अगोदर माणसं नव्हती का? स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आल्यानंतर तुम्हाला जे आज समजतंय, ते तुमच्या अगोदर लोकांना समजलेलं नाहीत का? समजलेले, पण तरी त्यांचे रिझल्ट का नाही? तुमचे काय येऊ शकतात? तुम्ही किती डीपली त्याच्यामध्ये जाताय, तुम्ही किती स्वतःला एकटं आणि कठीण परिश्रमाला म्हणजे कठीण आपण म्हणतो ना, परिस्पर्श जसं म्हणतो ना आपण, म्हणजे या नॉलेजचाच परिस्पर्श होणं गरजेचं आहे, ना की व्यक्ती. नॉलेज, ज्ञानासोबतचा तुमचा अनोळखा सुसंवाद कंटिन्युअसली राहणं गरजेचं आहे. तर सायन्स, आणि मग हे सायन्स आपल्याला पुढे पुढे घेऊन जाणार आहे. विज्ञान युग जे आपण शब्दप्रयोग करतो, ते आपल्याला पुढे पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून आपल्याला त्याच्यावरती काम करायचं आहे. मग जनरल आपल्याला लक्षात आलं की बाबा, ही जी मापनाची पद्धती आहे, फार पूर्वीची लोक वेळ मोजायचे, अंतर मोजायचे, वजन किंवा वस्तुमान मोजायचे. म्हणजे ज्यावेळेस अश्मयुगातून माणूस हळूहळू त्याच्या संसाधन आलेली, ही संसाधनं तयार करताना त्याला म्हणजे आपण म्हणतो भाल्याचा शोध लावला, दगडांची हत्यारं बनवली गेली. ती हत्यारं बनवताना ते आकार तसे कसे डेव्हलप केले गेलेले आहेत, कशासाठी डेव्हलप केले गेलेले, आणि त्याच्यानंतर असंच का केले गेलेलं आहे, बरं ना, पेन असंच का गेलेलं आहे, एवढा असा मोठा घेऊन दगडात सर्कल इतकं नाही बसलेलो. काहीतरी त्याच्या पाठीमागचे रिझन आहेत ना, कारण आहेत ना त्याची, आणि ही कारणं जी आहेत ना, ही फाइंड आउट करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती फोकस करायचं. मग अश्मयुगातला जो माणूस आहे, हा जसा आधुनिक मानव ज्याला आपण म्हणतो होमो सेपियन, त्याने मोजमाप करायला सुरुवात केलेली आहे.
मग कुठलं शतक उजडलेलं आहे नेमकं? 17वे शतक, 18वे शतक, 16वे शतक कधी मोजमापाला सुरुवात झालेली आहे? गॅलिलिओने काय केलेलं आहे? कोपर्निकसचा शोध लागेपर्यंत तर हे प्रकाश म्हणजे सूर्य आता कोपर्निकसचा अगोदर काय सांगत होता आपल्याला माहिती आहे. सरलॉक विषय तर पहिला देऊन मारले ना. पूर्वी लोक काय सांगायचे की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. सूर्य केंद्रस्थानी आहे. पृथ्वी जी आहे ती केंद्रस्थानी आहे आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं म्हणणार आहे. त्याच्यानंतर लागले संशोधन की नाही सूर्य केंद्रस्थानी आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. म्हणजे ज्या वेळेस आपण अज्ञानाच्या अंधारात असतो त्यावेळेस आपल्याला हे वाटतं की आपण कोणाभोवती तरी फिरतोय. नंतर लक्षात येतं की आपल्या भोवती कोणीतरी फिरतंय. म्हणजे आपण परिवलनामध्ये का परिभ्रमामध्ये आहे. स्वतःभोवती फिरला तर अजरामर होणार. दुसऱ्या भोवती फिरत राहिलं तर मग अवघडच काम आहे. परिवलन करा, परिभ्रमण सोडा. मग परिवलन म्हणजे काय, परिभ्रमण म्हणजे काय कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. जिओग्राफीमध्ये ऑलरेडी आहेतच. सायन्समध्ये पण त्यास उपयुक्त ठरणारच आहेत ना. मग या उपयुक्त ठरणाऱ्या कन्सेप्ट पर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. मग ते जे वेळ जी आहे वेळ ती कशी ठरवायची? वेळेच्या बाबतीतलं जे काही मेजरमेंट आहे ते कसं केलं? त्याच्यानंतर अंतराच्या बाबतीत काय केलं? याच्या संदर्भात त्यावेळेच्या लोकांनी हे केलेलं आहे. त्यानंतर वस्तुमान किंवा वजन जे आहे याच्या संदर्भात काय केलं? वस्तुमान किंवा त्याला काय म्हणतो आपण? वजन. आलं लक्षात? मग वेळेच्या साठी आपण काय म्हणतो आता आपण टाइम असा शब्द प्रयोग करतो. अंतराच्या संदर्भात किलोमीटर किंवा मीटर असा शब्द प्रयोग करतो. वजनाच्या संदर्भात आपण काय शब्द प्रयोग करतो? किलोग्रॅम किंवा ग्रॅम असा शब्द प्रयोग करतो. मीटर किंवा सेंटीमीटर असा शब्द इथं मीटर किंवा सेंटीमीटर असा शब्द प्रयोग करतो ना. सेंटीमीटर. मग जे आहेत यावरूनच काय एकक पडलेली होती? एम-के-एस म्हणजे एमचा अर्थ होता मीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर केचा अर्थ होता किलोग्रॅम. काय होता? किलोग्रॅम. बरोबर ना. आणि त्याच्यानंतर एसचा अर्थ होता सेकंद. याचा अर्थ काय होता? सेकंद. याच्यावरून एमकेएस काय झालं? सीजीएस मध्ये कन्व्हर्जन केलं गेलं. सी त्यानंतर जी आणि नंतर एस. मग सी म्हणजे काय? सेंटीमीटर. मीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटर मध्ये झालं. किलोग्रामचं कन्व्हर्जन ग्रॅममध्ये झालं. सेकंदाचं कन्व्हर्जन सेकंदामध्येच राहिलं. आता मग ही जी एकक होता ही मीटर किंवा सेंटीमीटर जी एकक आहेत ती कशासाठी घेतली गेली? लांबीसाठी घेतली गेली किंवा अंतरासाठी. किलोग्राम किंवा ग्रॅम कशासाठी? वजनासाठी किंवा वस्तुमानासाठी. आणि सेकंद ही एकक कशासाठी मोजली गेली? तर वेळेसाठी. म्हणजे इट्स अ बेसिक युनिट्स याला आपण काय बेसिक. आणि मग म्हणूनच आपण एमकेएस लाच आता सध्या एसआय सिस्टम इंटरनॅशनल किंवा इंटरनॅशनल ऑफ सिस्टम असा शब्द प्रयोग करतो आपण. एमकेएस एस मधला फरक. मग त्या आताची ही एकक कशी तयार झालेली आहे? मीटर, सेंटीमीटर, किलोग्राम, ग्रॅम, सेकंद ही जी एकक आहेत ती कशी आपण पाहणारच आहोत. परंतु तत्पूर्वी मापनाच्या ज्या पद्धती होत्या त्या पूर्वी कशा पद्धतीने आल्या? लांबी मोजायची असेल किंवा अंतर मोजायचं असेल तर पूर्वीची लोक कशी मोजायचे? पूर्वीची लोक म्हणायचे ईदभर. त्याच्या अगोदर 4 बोट. मग ते नेहमी सांगायचे की कानामध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे. अंतर असा शब्द केला. अंतर. दुरी असा शब्द प्रयोग केलेला आहे. पाठांतर, पाठाचं आणि तुमचं अंतर. हे 4 बोटाचं अंतर आहे. म्हणजे काय? प्रत्यक्ष पाहिलं आणि फक्त ऐकलं. ऐकल्यानंतर पुढे जे बोललं जातंय त्याच्यामध्ये आणि खरं प्रत्यक्ष जे घडलंय त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. तुम्ही तुमच्याबद्दल काय इतर जी व्यक्ती तुमच्याबद्दल इतर ठिकाणी मत व्यक्त करते ती तसंच व्यक्त करेल असं अजिबात नाही. किंवा तुम्ही एखाद्याबद्दल दुसऱ्या ठिकाणी मत व्यक्त कराल ते याचंच असेल असं अजिबात नाहीये. आपण म्हणतो प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. अजिबात नाही. 3 बाजू असतात. मी आणि तुम्ही आहे. बरोबर आहे. आज आपण दोघं समोर भेटलेलो आहे आणि जे काय प्रत्यक्ष बोलणं झालेलं आहे मी तिसऱ्याला जाऊन एक वेगळं सांगणार आहे, तुम्ही तिसऱ्याला जाऊन एक वेगळं सांगणार आहे. पण खरं जे मध्ये घडलेलं आहे दोघांनाच माहिती आहे आणि हे दोघं कधीच सांगणार नाहीत की हेच असंच घडलेलं आहे. अशा कित्येक घटना आहेत. अंतर म्हणतो आपण याला. काय म्हणतोय? अंतर. मग त्याच्यावर मग ईदभर आलं. मग एवढं आलं. त्यानंतर कोपराभर आलं. मग हातभर आलं. मग 2 बरोबर ना. नंतर मग पावलं आलं. म्हणजे पुढचं पाऊल नाही. पहिलं पाऊल, दुसरं पाऊल, तिसरं पाऊल, 4 पायलं, 4 पाय, 4 पायाचं अंतर, 18 पायाचं अंतर, हळूहळू मग दोरी आली, मग फूट आले, बरं ना, फूट आले ना, लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर मग किलोमीटर, मीटर वगैरे, मीटर, किलोमीटर, सेंटीमीटर वगैरे जे MM वगैरे हे नंतर आलेले आहेत. पूर्वीची लोक अंतर मोजताना काय करायचे?
दिस कासरा बरोबर आला असा शब्द प्रयोग करायचे. कासरा असा शब्द प्रयोग केला. कासरा कारण पूर्वी लोक काय करायचे, जनावरांचं पालन पोषण करायचे. त्यांना पकडण्यासाठी असायचा तो कासरा. आता कासरा कसा फिरवायचा, त्याला कुठे घेऊन जायचं त्याच्यावर डिपेंड होतं ना. आत्ताचे कासरेच राहिलेले नाहीत ना. आत्ताच्या लोकांना एमपीएससी करताना काय माहिती कासरा काय प्रकारचा आहे. आणि तुम्ही अंगावर कासरा थोडी टाकून देता. तुम्हाला जर व्यवस्थित चालायला सांगितलं तर तुम्ही चाल. आम्हाला स्वातंत्र्य स्वैराचार झाले. या स्वैराचाराच्या बळावरती सगळं काय झालेलं दुय्यम होत चाललेलं सगळं. कासरा टाकून देण्याचा प्रकारच राहिलेला नाहीये. अंतर किंवा लांबी मोजण्याची पूर्वीची पद्धत. आताची काय ती तर आपण शिकणारच. पूर्वीची पद्धत लक्षात. वेळ कशी मोजायची पूर्वीची लोक उठायचे कधी? पूर्वीची लोक बरोबर पहाटे 3:30 वाजता उठायचे. आत्ताची लोक झोपतात पहाटे 3:30 वाजता. कामच तेवढं असतं ना. ऑनलाईन काही जणांना लेक्चर पाहिजे असतील, काही जणांना लेक्चर दाखवायचे असतील, काही जण वेगळ्या गप्पांमध्ये असतील. म्हणजे आपल्याला जो प्रश्न विचारला होता इथे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर मध्ये एक प्रश्न विचारला होता आपल्याला पीएसआयच्या पूर्व परीक्षेला. काय प्रश्न होता? पहाटे क्षितिजावर येणारा तारा आणि सायंकाळी क्षितिजाच्या पलीकडे जाणारा तारा. शब्दप्रयोग नीट लक्षात ठेवा. पहाटे क्षितिजावर येणारा तारा आणि सायंकाळी क्षितिजा पलीकडे जाणारा तारा कोणता? ज्यावेळेस दे धक्का नावाचा मराठी मूवी आला होता. मराठी मूवीमध्ये ज्या काही नैसर्गिक घटनांचा गाण्यांमध्ये किंवा लावणीमध्ये किंवा आणखी कुठे ना कुठेतरी बोध होतो, या बोधाच्या अनुषंगाने एमपीएससी प्रश्न विचारते. मग तुम्ही म्हणाल चित्रपट पाहायचा का? जिथं बोध आहे तिथं बघा. ज्याला बोधच नाहीये, अबोध असणारे चित्रपट पाहत बसू नका. आणि एवढा वेळ तुम्ही वाया घालवायची गरज नाहीये. तो पहाटे क्षितिजावर येणार. क्षितिज ज्या ठिकाणी आकाश आणि जमीन टेकलेली दिसते, एकत्र आलेली दिसते, ज्याला आपण क्षितिज असा शब्द प्रयोग करतो. म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ग्रेस म्हणायचे, क्षितिज समांतर दिसावे अशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी शिलून घ्यावी कोणी. अभ्यास असा करायचा, शेजारी डीजे लावलेला असला किंवा माझ्या देहावरची त्वचा शिल्ली जरी कोणी वेळेने तरी सुद्धा मला कळता कामा नये. याला म्हणायचं मेडिटेशन. आमचं मेडिटेशन इथं कानाच्या शेजारी मच्छर गुंगुंग करायला लागला तरी लगेच लक्षात येतं. एवढंही हे राहायचं नाही. मोबाईल भर्र वाजला आम्ही खर्र निघालो, खर्र वाजला की आम्ही भर्र निघालो. असले प्रकार नाही झाले पाहिजे. कन्सिस्टन्सी आलीच पाहिजे, कंटिन्युटी राहिलीच पाहिजे. स्पीड अँड कंटिन्युटी दोन्ही गोष्टी जर आपण सातत्यात ठेवल्या तर 101% आपल्याला आपला रिझल्ट आपल्या हातामध्ये मिळतो. आणि हे दोन्ही गोष्टी नसल्या तर मग अजिबात मिळत. मग पहाटे क्षितिजावर येणारा तारा किंवा सायंकाळी क्षितिजा पलीकडे जाणारा तारा, त्या ताऱ्याचं नाव आहे शुक्र तारा. गाणी पण भारी होती त्यावेळेस. शुक्र तारा मंद वारा, किती सुंदर गाणं होतं ना. 3:30 बरोबर पहाटे क्षितिजावर येणारा हा तारा. त्यावेळेस पूर्वीची लोक उठायची, जनावरांना चारायला घेऊन रानामध्ये जायचे आणि दिस उगण्याच्या दरम्यान म्हणजे दिवस उगण्याच्या दरम्यान म्हणजे आता तुमचा दिस उगणे, आता दिस उगणे हा प्रकार तर वेगळा झाला तुमचा. कधी कधी तुमच्या घरामध्ये म्हणजे दुपारी 4 वाजता उठतात आणि म्हणतात की आमच्या घरात सूर्यप्रकाश आला. त्याची खिडकी जर पश्चिमेकडे असेल तर 4 वाजताच उठणार ना तो. खिडकी कुठे पाहिजे? पूर्वेकडे. मग प्रकाश घरात कधी येणार आहे तेही लक्षात आलं पाहिजे. मग त्यावेळेस पूर्वीची लोक उठायचे. आजची लोक मग त्याच्यानंतर तुम्ही कोंबडा हरवल्यानंतर उठायचे, तांबडं फुटलं, असे वेगवेगळे जे काही नामाभिधानं दिले गेलेली आहेत त्या त्या वेळेला त्या त्या समयाला, संध्याकाळच्या अशा अशा बऱ्याच बाबी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी भौतिक लक्षात ठेवायचं. प्रत्येक बाबीतलं शास्त्र व्यवस्थित समजून घेतलं तरच आपला फायदा आहे, अन्यथा नाही. बेसिक कशाला म्हणायचं ना, बेसिक ऐतिहासिक पार्श्वभूमी सगळी डिटेलमध्ये माहित असली पाहिजे तर त्याच्यावरती काम करता येतं. ऐतिहासिक पार्श्वभूमी जर माहित नसेल तर नुसतंच लेक्चर दनादन 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 पुढे गेलेत, मग काय अर्थ त्याला? बेसिक गोष्टी माहित असल्या पाहिजे, इंटरेस्ट वाढला पाहिजे, इंटरेस्ट आला पाहिजे, कोर मटेरियल आला पाहिजे. कोर मटेरियलच आहे सगळं, कोरच मटेरियल आहे. बघा पूर्वीचे लोक वेळ कसे मोजायचे? दिस कासरा वर आला, म्हणजे काय सकाळ झाली. आताची कन्सेप्ट म्हणजे आता काही जण काही वेळेस आपल्याला माहिती आहे 6:30 आहे, त्यानंतर 7 वाजता आहे, 7:30 वाजता, 7 वाजेपर्यंत आहे. म्हणजे दिवस लहान आणि मोठा अशा दोन्ही कन्सेप्ट आपण पाहतोय.
दक्षिणायन आणि उत्तरायण हेही आपण पाहतोय. मग याचा संदर्भ कुठे येतो? शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, अशा सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. त्यावेळेस त्यांनी ते मांडलेले. मग हे आता ग्रह, तारे, नक्षत्र वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. काल्पनिक म्हणतो आपण, भ्रमित म्हणतो आपण. मग या आहेत का? प्रत्यक्ष आहेत का? तुम्ही कोणी या राशी पाहिलेत का? त्याचं लिंकिंग कनेक्ट केलेले आहेत का? जर हे माहित असेल तर काही ना काहीतरी भौतिक शास्त्रातल्या संदर्भातल्या माहिती मिळतील. आताच आपल्याला विचारलं होतं ना, बीजगणिताचा प्रथम वापर भौतिक शास्त्रामध्ये कोणी केला होता? पॅरलॅक्स पद्धतीच्या संदर्भातला प्रश्न आपल्याला विचारला होता. बघा ना, मग त्यावेळेस प्रकाश गेला, ध्वनी गेला, विद्युतधारा गेला, उष्णता गेला, भौतिक राशी गेला, सगळं गेलं ना. दीर्घिका आकाशगंगेवरती प्रश्न विचारले होते. हे जे लेक्चर मी सुरू केलेलं आहे, हे जे लेक्चर बारकाईने नजर ठेवली. मी कोपर्निकसचा उल्लेख केला, गॅलिलिओचा उल्लेख केला, कोपर्निकसच्या संदर्भातला सर्व गॅलिलिओच्या दूरबिणीच्या संशोधनाच्या संदर्भात बोललेलो. अशाच पद्धतीने मी बाकीच्या बीजगणिताचा वापर, भूमितीचा वापर, बाकी सर्व बाबीचा वापर कधी कुणी कसा केलेला आहे. एक सिंगल स्टेटमेंट येऊन जाईल, अचानक येऊन जाईल. आणि त्या स्टेटमेंटच्या जर ओघामध्ये तुम्ही नसाल तर तुमचा मार्ग आणि मार्ग जाणार म्हणजे एक वर्ष वाया जाणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. काळजीपूर्वक बारकाईने प्रत्येक स्टेटमेंट ऐकायचं, सिरियसली ऐकायचं आणि ते लिहून ठेवायचं कुठेतरी. जे अशा पद्धतीचे स्टेटमेंट येतील ते लक्षात, आणि ते लक्षातच ठेवायचे. मग काय सांगितलं की दिस म्हणजे पहाटे क्षितिजावर आलेला तारा त्यावेळेस पहाट व्हायची. आतली तीच पहाट गणली जाते, ज्याला आपण शब्दप्रयोग केला जातो ब्रह्ममुहूर्त असा शब्दप्रयोग केला जातो. आणि त्यावेळेस जगामध्ये सर्वात जास्त म्हणजे विश्वामध्ये, भारतामध्ये सर्वात जास्त शांतता पसरलेली असते आणि त्या शांततेच्या वेव्ज आपल्या शरीरावरती येणं गरजेचं आहे. आपण मात्र त्यावेळेस झोपेच्या वेव्ज मध्ये जात असतो, म्हणून आपली कन्सिस्टन्सी राहत नाही, स्थिरता राहत नाही. हळूहळू दिस उगला, दिस जवळपास, दिस डोक्यावर आलं, दुपारची वेळ झाली, दिस घरी यायची झालेली आहे, रानातून घरी यायची वेळ झालेली आहे. आपल्याकडे त्यावेळेस दिस चालू होतो. मग 12 आणि 1 आणि 2 वाजेपर्यंत खतरनाक विषय चालू झाले. म्हणजे पृथ्वीचं जे चक्र आहे नैसर्गिकरित्या तर बिघडलेलंच आहे. त्याचं कारण कृत्रिम बाबी आलेले आहेत ना, म्हणून बिघडलेलं आहे. आपण म्हणतो निसर्गानेच हे केलं. निसर्ग तरी काय करणार? किती दिवस सहन करणार आहे तुमचं? एका दिवशी येणारच आहे. सगळा धो 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 बरसून जातोयच. बघा त्या सगळ्या गोष्टीत. मग वेळेच्या बाबतीत, वजनाच्या बाबतीत पूर्वीची लोक काय करायचे? मापन पद्धती करताना म्हणजे मुठभर म्हणायचे, त्याच्या अगोदर चिमूटभर म्हणायचे, चिमूटभर, मुठभर, उंजळभर, पसाभर, टिटवं, लिटवं, गिफ्ट, मापट, चिपट, अशा वेगवेगळे एकक दिले. आदुली पायली, आदुली पायली ही सगळी एकक आली. हे तुम्ही पाहिली का? आदुली पाहिली का तुम्ही? ही सगळी मापनं पाहिलीत का? या मापनाच्या ज्या सगळ्या बाबी आहेत त्या पाहणं गरजेचं आहे. मग कुठेतरी ग्रॅम, किलोग्रॅम आलेले आहेत, मग टन, हे असे वेगवेगळे एकक जे आहेत ते वस्ट प्रमाणामध्ये पुढे आलेले आहेत. मग इथे एक लक्षात आलं पाहिजे की मापनाच्या पद्धतीची सुरुवात जी आहे, मापनाच्या पद्धतीची जी सुरुवात आहे ही आधुनिकतेच्या अगोदर पूर्वीची जी होती ती अशा पद्धतीने होती. म्हणजे अंतर मोजायचं, 10 पावलं जाऊन ये, 10 पावलं, पुढे कोसभर, कोसभर, मैल, मैल हा नंतरचा विषय झालेला आहे, बरोबर आहे. मग त्याने सांगितलं होतं की नाही बाबा, एक प्रहर एवढं चालायला लागलेलं वेळ. मग याच्या वेळेच्या बाबतीत म्हणजे आता इथं बघा ना, लांबी आणि अंतर जे आहे त्याला एका लांबीचं एका MKS मध्ये मीटर आले, CGS मध्ये 100. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर याचं कन्व्हर्जन झालेलं पाहूया आपण. ते 1000 ग्रॅम जे आहे त्यालाच 1 किलोग्रॅम असा शब्द प्रयोग. 60 सेकंद म्हणजे 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, हे लक्षात आलं पाहिजे. दोन्हीकडं MKS मध्ये पण आणि CGS मध्ये पण वेळेचे जे एकक आहे ते समान आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे जी भिन्नता आपल्या समोर दिसते, निदर्शनास येते, ती भिन्नता, त्या भिन्नतेवरती सर्वात जास्त फोकस आपण करणं गरजेचं. जर आपण त्या भिन्नतेवरती सर्वाधिक फोकस केला, सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलं, तर आपला क्वेश्चन हा तिथं असतो. आता जिथे समानता काही ठिकाणी, विभिन्नतेमधील समानता त्या सुद्धा आल्या पाहिजे. डिफरंट मधल्या इक्वॅलिटीज ज्या आहेत त्या तुमच्या समोर रिप्रेझेंट झाल्या पाहिजेत. त्याच्यातून आपल्याला आपला कंटेंट जो आहे तो बाहेर काढला पाहिजे आणि त्याच्यातून
आपले जे मार्क्स आहेत ते गेन केले पाहिजेत. मार्क्स मिळतात, मार्क्स मिळत नाही असं अजिबात नाही. मार्क्स मिळतातच, पण त्या पद्धतीने तुमचं काम सुद्धा असलं पाहिजे. ओके, चोख काम असलं पाहिजे. बघूया आपण या मापनाच्या पद्धतीच्या संदर्भातलं जे काही मेथड्स आहेत सगळ्या, या मेथड्स आपण पाहणार आहेत. भौतिकशास्त्र, भौतिक राशींचा भौतिक राशींमध्ये मी सांगितलं सुरुवात जी आहे तुमची दीर्घिका जी आहे, आकाशगंगा जी आहे, याच्यावरती एक स्पेशल लेक्चर जे आहे ते सुद्धा आपण घेणारच आहोत. एक बेसिक सिलेबस जो आहे तो ऍडव्हान्स पर्यंत कशा पद्धतीने गेलेला आहे याच्याविषयीची सखोल चर्चा झाल्यानंतर मग आपण त्याच्यावरती जाणार आहोत. मग मापनाच्या पद्धतीच्या संदर्भात पहिलं एमकेएस आणि दुसरं सीजीएस, या दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. एमकेएस म्हणजेच मीटर किलोग्राम सेकंद, सीजीएस म्हणजेच काय सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. एमकेएस लाच एसआय असा शब्दप्रयोग केलेला आहे. एसआय म्हणजेच काय सिस्टम ऑफ इंटरनॅशनल किंवा इंटरनॅशनल ऑफ सिस्टम, या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, काहीच हरकत नाहीये. म्हणजे व्यवस्थितरित्या तुम्ही हे सगळं करणं गरजेचं आहे. बघूया आपण फर्स्ट आपली जी पीपीटी आहे मापनाची जी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमी आधुनिक पद्धतीच्या बाबतीत सांगतो मी तुम्हाला. पहा, इंग्लंडच्या राजाने 1920 मध्ये यार्ड हे लांबी मोजण्याचे एकक असेल असं जाहीर केलं. बघा, म्हणजे इंग्लंडमध्ये यार्ड हे एकक जे आहे तत्पूर्वी 17व्या शतकामध्ये फ्रेंचांनी पण सांगितलेलं आहे त्याचा उल्लेख पुढे. फ्रान्सच्या 14वा लुई राजाच्या पायाची लांबी म्हणजे 1 फूट. 14वा लुई जो आहे फ्रान्सचा, त्याने काय सांगितलं, राजाच्या पायाची लांबी म्हणजे 1 फूट. आता राजाच्या पायाची लांबी, पण राजा आहे ना, राजाच्या पायाची लांबी म्हणजे 1 फूट असं जाहीर केलं तर फ्रान्समध्ये. इंग्लंडच्या राजाने 1920 मध्ये यार्ड हे एकक लांबी मोजण्याचे एकक असल्याचं जाहीर केलं. त्याच्यानंतर अकॅडमी ऑफ सायन्सने 1790 मध्ये, 1790 अकॅडमी ऑफ सायन्स लक्षात ठेवा, जी मोजमाप करणारे इन्स्टिट्यूट आहे, संस्था आहे, जी पॅरिस जवळ सेव्हरस नावाचं एक ठिकाण आहे, या ठिकाणी आहे. आणि याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. मापनाची प्रमाणित पद्धत जाहीर केली आणि त्याला मेट्रिक सिस्टम ऐवजी एमकेएस नावाने ओळखलं गेलं, जे आता मी तुम्हाला सांगितलं. एमकेएस मीटर किलोग्राम सेकंद, त्याचंच कन्व्हर्जन सीजीएस सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद अशा पद्धतीने. ठीक आहे. जिऑर्गी हे एमकेएस पद्धतीचे जनक आहेत. जिऑर्गी नाव लक्षात ठेवायचं बा. काय नाव सांगितलं बा? जिऑर्गी. हे जे आहेत father, who is the father of MKS system? जिऑर्गी was the father of MKS system. हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट अँड मेजर्सचे मुख्यालय सेव्हरस या ठिकाणी, मी जे आता सांगितलं, इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट मेजर्सचे जे मुख्यालय हे कुठे आहे? सेव्हरस या ठिकाणी. म्हणजे आंतरराष्ट्रीय मोजमाप मुख्यालयाचं जे कार्यालय आहे हे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि याच्यावरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की बाबा हे कुठे आहे, कसं आहे, काय नेमकं त्याचं पार्श्वभूमी आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजे. एककाचे 2 प्रमुख प्रकार आहेत, एक मूलभूत एकक आणि एक साधित एकक. त्याविषयी तर आपण बोलणारच आहोत, पण ही एक ऐतिहासिक पार्श्वभूमी तुमच्या निदर्शनास आली पाहिजे. मग त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी तर मी तुम्हाला सांगितली. आताची जे रिसेंटची पार्श्वभूमी किंवा हे जे जिनेवा आणि स्वित्झर्लंडच्या सीमेच्या ठिकाणी जे मुख्यालय आहे आपलं सेव्हरस, इथं काय केलं गेलेलं होतं, तर या ठिकाणी काय केलं, आंतरराष्ट्रीय मोजमाप मुख्यालयाचं जे कार्यालय आहे इथं प्लॅटिनम आणि इरेडियम हे 2 धातू घेतले होते. कुठला धातू सांगितला पहिला? प्लॅटिनम, आलं लक्षात. आणि दुसरा कुठला सांगितला होता? इरेडियम. हे लक्षात ठेवायचं, इरेडियम. मग इरेडियम आणि प्लॅटिनम या 2 धातूपासून, त्यातलं प्लॅटिनम जे होतं ते 90% होतं आणि इरेडियम जे होतं ते 10% होतं. या 2 मिश्र धातूपासून एक गोळा तयार केला गेला. काय तयार केला गेला? गोळा तयार केला. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं? प्लॅटिनम किती घेतलंय? 90%. इरेडियम किती घेतलंय? 10%. या 2 मिश्र धातूचा गोळा तयार केला गेला आणि या गोळ्यामध्ये किती वस्तुमान, मास येते लक्षात, मास बसलेलं आहे. त्याच्यावरून वस्तुमान नावाची कन्सेप्ट जी आहे, वस्तुमान ज्याला आपण म्हणतो बा, ती क्लिअर केली. म्हणजे गोळ्यामध्ये
हे जे काही प्लॅटिनम आणि इरिडियम आहे यांचं जे द्रव्य होतं, यांचे जे अतिसूक्ष्म कण होते, यांचे जे कॉर्प्युस्कल होते, यांचे जे गॉड पार्टिकल्स होते, यांचे जे बोसॉन पार्टिकल होते, लक्षात या द्रव्याने व्यापलेली जी जागा आहे याला मास असा शब्द प्रयोग केला. किती मास? 1 ग्रॅम आहे का 1000 ग्रॅम आहे का 1 किलोग्रॅम आहे? तुम्ही सांगा. फक्त एक लक्षात द्यायचं. आलं लक्षात? त्याच्यानंतर काय केलं, याच धातूंशी या गोळीपासून पट्टी तयार केली आणि या पट्टीमध्ये बघा एकदा लक्ष द्या, या पट्टीमध्ये अशा खुणा केल्या गेल्या. ही 1 खूण, 2 खूण, 3 खूण, 4 खूण. लक्षात? या पट्टीमधलं जे अंतर आहे ना 1 मीटर असं गृहीत धरण्यात आलं. 1 मीटर गृहीत धरल्यानंतर 1 मीटर कशावरून गृहीत धरलं तर निर्वात पोकळीमध्ये प्रकाशाने एका सेकंदामध्ये, किती सेकंदामध्ये? एका सेकंदामध्ये पार केल्यानंतर 1 सेकंद ठराविक कालावधी 60 सेकंदाचा 1 मिनिट आणि 1 सेकंदाचा भाग, मग एका सेकंदामध्ये पार केल्यानंतर 2 खुणांमध्ये निर्वात पोकळीतून प्रकाशाने पार केल्यानंतर म्हणजे 1 सेकंद 1 मीटर. लक्षात द्या, एका सेकंदात निर्वात पोकळीतून प्रकाशाने पार केलेलं 2 खुणांमधलं अंतर म्हणजे 1 मीटर. लक्षात ठेवा, म्हणजे याचा जो बेस होता, याचा जो गाभा होता, मूलतः एककांचा जो बेसिक भाग आहे तो भाग आहे प्रकाश, लाईट. लक्षात ठेवायचं बा, काय? लाईट, प्रकाश. आणि हा प्रकाश कुठला आहे? निर्वात पोकळीमधून ज्या ठिकाणी माध्यम उपस्थित नाही असं जे ठिकाण आहे त्याला आपण निर्वात पोकळी असा शब्द प्रयोग करतो. आणि या ठिकाणापासून लक्षात एका सेकंदामध्ये 2 खुणांमधलं पार केलेलं अंतर किती वेळात केलं त्याला सेकंद म्हणले आणि ते अंतर मीटर आहे. त्याच्यावरून परत मग ग्रॅम, सेंटीमीटर, ग्रॅम, किलोग्रॅम, मीटर, सेकंद अशा पद्धती येणार आहे पुढे. मी ते सगळं सांगतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आंतरराष्ट्रीय मुख्यालय जे सेव्हरस ठिकाणी आहे या ठिकाणी वेट अँड ब्युरो म्हणजे हे जे आपलं इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट अँड मेजर्स जे मुख्यालय या ठिकाणी प्लॅटिनम आणि इरेडियम या 2 धातूंपासून, प्लॅटिनम आणि इरेडियम या 2 धातूंपासून हे एकक बनले. मग आता बघा लक्षात ठेवा 2019 साधारणतः जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान एककांमध्ये बदल करण्यात आले. निर्वात पोकळीमध्ये मग चालू घडामोडीचा अपडेटचा जो बॅकअप असतो तो बॅकअप देणं गरजेचं असतं. आणि मग त्या अनुषंगाने आण्विक पातळीवरची एकक लागू करण्यात आली. म्हणजे हा जो काही प्रकाश होता तो प्रकाश तितकी अॅक्युरसी दर्शवत नव्हता. म्हणून हा जो काही हा जो काही मूलद्रव्य आहे या सुझिनच्या मूलद्रव्यामध्ये बाहेर पडणारा जो प्रकाश आहे, लाईट आहे, हा लाईट बरोबर म्हणजे 1 मीटर अंतर दर्शवतो, सेकंदाचं कन्व्हर्जन दर्शवतो, मिनिटाचं कन्व्हर्जन दर्शवतो. म्हणून आण्विक पातळीवरची एकक 2019 ला लक्षात ठेवा समाविष्ट केली गेली. आणि इथून पुढे सगळी जी एकक आहेत ती सगळीच्या सगळी एकक कशावरती येणार आहेत? आण्विक पातळीवरती आधारित असणार आहेत. कोणत्या पातळीवरती? आण्विक पातळीवरती. प्रमुख त्याचा आहे सीझियम 133 या अणूमधून बाहेर पडणारा प्रकाश. सीझियम 133 या अणूमधून बाहेर पडणारा जो प्रकाश आहे त्यावर आधारित केला पाहिजे. आणि म्हणून त्या अनुषंगाने तुम्ही सगळ्यांनी काय केलं पाहिजे? फोकस केला पाहिजे. मी ऑलरेडी तुम्हाला हे सगळं सांगत पुढे बोलतोय. ठीक आहे, बघा हे लक्षात ठेवा. जिऑर्गी हे एमकेस पद्धतीचे जनक. इथं जे दिलेलं आहे हे डायरेक्ट स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये किंवा डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्या पुस्तकामधलं मटेरियल आहे. सामान्य विज्ञान जे माझं पुस्तक आहे मार्केटमध्ये उपलब्ध आहे, या पुस्तकामधून हे सगळे प्रश्न आपल्याला डिटेक्ट होतील कारण त्याच अनुषंगाने त्याच्यावरती आपण फोकस केलं. ज्या भौतिक राशींचे मापन जे आहे स्वतंत्र एककाद्वारे केले जातं त्याला मूलभूत राशी असं म्हटलं जातं. हे जे आता आपण पाहिलं लांबी, कालावधी, वस्तुमान स्वतंत्र एककाद्वारे, त्याचं एक स्वतंत्र एकक आहे. सेपरेट युनिट जे आहे त्याला आपण काय म्हणतोय? मूलभूत राशी. आणि ज्या भौतिक राशीचे मापन एक किंवा अधिक मूलभूत राशींवर अवलंबून असते तिला साधली जाते. असे बल, दाब, कार्य, फोर्स आहे, प्रेशर आहे, वर्क आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे, म्हणजे असे जे वेगवेगळे एकक आहेत साधित असा शब्द प्रयोग त्याला आपण करतोय. मग ही जी आहे प्लॅटिनम आणि इरेडियम या 2 धातूवरती आधारित असणारी
सिझियम 133च्या अणूमधून बाहेर पडणारा जो लाईट आहे, प्रकाश आहे, यावर आधारित असणारे जे काही युनिट्स आहेत, एकक आहेत, या एककांवरती ही सगळी आधारित आहेत. अंतर आहे, वस्तुमान आहे, वजन आहे, लांबी आहे, प्रेशर आहे, सगळेचे एकक. त्यातले जे 7 मूलभूत राशी आहेत, या प्रामुख्याने कशा पद्धतीने सिझियम 133च्या अणूमधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशावर आधारित आहेत, ते आपण पाहणार आहोत. चला बघा, मापनाच्या प्रमुख पद्धती ज्या मी आता सांगितलेल्याच होत्या तुम्हाला, मापनाच्या प्रमुख पद्धती त्यातली जी पहिली आहे ऑलरेडी सांगितली मी तुम्हाला, सीजीएस सेंटीमीटर ग्रॅम सेकंद, या पद्धतीस फ्रेंच किंवा मेट्रिक असे म्हटलं जातं. सीजीएस पद्धतीला काय म्हणतो आपण, फ्रेंच किंवा मेट्रिक पद्धत असे म्हटलं जातं. एमकेएस मध्ये मीटर किलोग्रॅम आणि सेकंद. एफपीएस फूट पाऊंड आणि सेकंड, या पद्धतीला ब्रिटिश पद्धत असंही म्हटलं जातं. मग ब्रिटिशांनी ही पद्धत दिली म्हणून एफपीएस, फ्रेंचांनी दिली म्हणून सीजीएस, आणि एसआय युनिट जे आहे सिस्टम इंटरनॅशनल, असा तर शब्दप्रयोग आपण ऑलरेडी केलेलाच आहे. ओके, बघा एसआय पद्धतीचे जे नियम आहेत, मग एसआय सिस्टम इंटरनॅशनल, इथे कसं असतं बघा, एसआय पद्धतीमध्ये एखादं युनिट ज्यावेळेस आपण लिहितो, म्हणजे जे युनिट आपण एसआय मध्ये लिहितो त्याच युनिटला आपण एमकेएस मध्ये पण लिहितो. लक्षात ठेवायचं बघा, एमकेएस मध्ये पण त्याच युनिटला लिहितो. एखाद्या एककाचे नाव, एकक जे आहे युनिट, व्यक्तीच्या नावावरून असेल तर ते इंग्रजी भाषेतील लहान लिपीतच लिहावे. उदाहरणार्थ न्यूटन असं म्हणतो ना आपण, न्यूटन, पण आपण लिहिताना आता न्यूटन असं लिहिलं, तर इंग्रजी भाषेमध्ये लिहिताना न्यूटन असं लिहितो, हे लक्षात ठेवायचं. एककाची संज्ञा मात्र इंग्रजी भाषेतील मोठ्या लिपीत, म्हणजे न्यूटन लिहिताना आपण एन असं लिहितो बा. लक्षात, बलाचे एकक आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे, न्यूटन. हे जे न्यूटन एकक आपण लिहितो, हे न्यूटन एकक कसं लिहितो, लिहिताना मात्र आपण काय करतो, इंग्रजी भाषेतला लहान, एखाद्या एककाचे नाव व्यक्तीच्या नावावरून असेल तर ते इंग्रजी भाषेतील लहान लिपीत, लक्षात ठेवायचं बा. आणि संज्ञा मात्र इंग्रजी भाषेतील मोठ्या लिपीत. व्यक्तीच्या नावाव्यतिरिक्त, लक्षात ठेवा, व्यक्तीच्या नावाव्यतिरिक्त लिहिल्या गेलेल्या संज्ञा लहान लिपीतच लिहाव्यात. व्यक्तीच्या नावाव्यतिरिक्त जर लिहिलेल्या संज्ञा असतील तर त्या लहान लिपीतच लिहिल्या जातात, हेही लक्षात ठेवायचं बा. ठीक आहे, कोणत्या लिपीमध्ये, इथे व्यक्तीच्या नावाव्यतिरिक्त लिहिल्या गेलेल्या संज्ञा लहान लिपीतच लिहाव्यात. एसआय पद्धतीत 7 मूलभूत राशी आहेत, 2 संपूरक राशी आहेत आणि अनेक साधित एकक आहेत. हे सगळेचे सगळे आपल्याला पाहायचे. एसआय पद्धतीचे नियम, आणि हे सगळेचे सगळे एसआय पद्धतीचे जे नियम आहेत, हे नियम आपल्याला सगळ्यांना सांगता आले पाहिजेत, की कशा पद्धतीने हे पुढे पुढे जात आहे, पुढे पुढे सरकतं, हेही लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, एसआय पद्धतीतील ज्या 7 मूलभूत राशी आहेत, पहिली राशी आहे लांबी. पहिली राशी कुठली आहे, लांबी. लक्षात ठेवायचं बा, मी आता सांगितलं होतं बा, काय लांबीचे एमकेएस पद्धतीतील एकक जे आहे ते काय, मीटर. कुठलं एकक आहे, मीटर. आंतरराष्ट्रीय वजन मोजमाप कार्यालयामध्ये असलेल्या मिश्र धातू ज्याच्यामध्ये 90% प्लॅटिनम आणि 10% इरिडियम, हे ऑलरेडी मी आता तुमच्याशी बोललोय. सळईवरील 2 खुणांमधलं अंतर म्हणजे 1 मीटर. हे जो मिश्र धातू आहे, या सळईमध्ये ज्या 2 खुणा आहेत, या 2 खुणांमधलं जे अंतर आहे, या अंतराला काय म्हटलेलं त्यांनी, 1 मीटर असा शब्दप्रयोग केला. ठीक आहे, 1 मीटर अंतर म्हणजे प्रकाशाने निर्वात पोकळीतून 1 सेकंद पार केलेले अंतर, तेही मी तुमच्याशी बोललो. 1 मीटर अंतर म्हणजे काय, प्रकाशाने निर्वात पोकळीतून, म्हणजे आपला जो लाईट आहे, प्रकाश आहे, ही आपली पृथ्वी आहे. पृथ्वीच्या सभोवताली हे सगळे वातावरणाचे थर आहेत, आणि याच्या बाहेर निर्वात पोकळी आहे. आणि या निर्वात पोकळी म्हणजे ज्या ठिकाणी कोणताच माध्यम उपस्थित नाहीये, काय उपस्थित नाहीये, माध्यम उपस्थित नाहीये, हे लक्षात ठेवा. काय उपस्थित नाहीये, माध्यम. ज्या ठिकाणी कोणताच माध्यम उपस्थित नाहीये त्या ठिकाणी असते निर्वात पोकळी. आणि या ठिकाणी 1 मीटर अंतर जे प्रकाशाने पार केलं त्याला 1 सेकंद असा शब्दप्रयोग केला. आता बघा, थोडस बदल झाला. क्रिप्टॉन मूलद्रव्यातून निघणाऱ्या नारंगी रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी सुद्धा 1 सेकंद असं गृहीत धरण्यात आलेली बा. मग त्याच्यावरून बघा, याच्यातून काय आलेलं आहे, 1 मीटर जे अंतर आहे ते 1 मीटर म्हणजे 10 डेसी, 100 सेंटी, 1000 मिली आणि 10⁻⁻⁻ मायक्रो. त्यालाच आपण 1 मीटर म्हणजे 10 डेका, 100 हेक्टो आणि 1000 किलो, म्हणजे 1 मीटर याचं कन्व्हर्सेशन कशा पद्धतीने झालेलं आहे.
कन्व्हर्सेशन आपल्याला माहित झालं पाहिजे. भौतिक राशींमध्ये हेच मूलभूत आहे आणि ह्या मूलभूत बाबी ज्या आहेत त्या आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित सांगता आल्या पाहिजे. जर या मूलभूत बाबींवरती आपण फोकस केला तर आपल्याला अडचण निर्माण होणार नाही. म्हणून आपण त्याच्यावरती काय करायचं, भर द्यायचं. SI पद्धतीतील 7 मूलभूत राशी, त्यातली पहिली मूलभूत राशी आहे लांबी. हे लक्षात ठेवायचं बा. लांबीच्या संदर्भात मी ऑलरेडी आता इथं बोलूनच होतो. बोललेल्या बाबी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. दुसरं जे आहे वस्तुमान आहे. दुसरी राशी कुठली आहे, वस्तुमान आहे. 7 मूलभूत राशी ज्या आहेत त्या बघतोय आपण. वस्तुमान मोजण्यासाठी ग्रॅम हे एकक सर्वप्रथम फ्रेंचांनी वापरलं. कोणी दिलं होतं, फ्रेंचांनी. ग्रॅम हे एकक वस्तुमान मोजण्यासाठी कोणी दिलेले, फ्रेंचांनी दिलेले. हे लक्षात ठेवायचं बा. कार्बन 12, कार्बन 12 बघा, रसायनशास्त्र कार्बन 12 जो आहे म्हणजे कार्बन अणुअंक 6 आणि अणुवस्तुमानांक 12. आता अणुवस्तुमानांक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांचा एकूण भार जो आहे त्याला आपण अणुवस्तुमानांक असा शब्दप्रयोग केला. मूलद्रव्याच्या 5.0188 इंटू 10⁻95 रेणूंचे वस्तुमान म्हणजे 1 किलोग्राम. 1 किलोग्राम इज इक्वल टू व्हॉट, 1 किलोग्राम बरोबर 5.0188 इंटू 10⁻95. हे जे काही रेणू आहेत त्यांचं वस्तुमान म्हणजे 1 किलोग्राम. लक्षात ठेवायचं. 1 किलोग्राम. मी मगाशी काय सांगितलं तुम्हाला, प्लॅटिनम आणि इरेडियम 90% आणि 10% या दोन धातूमध्ये वस्तुमान म्हणजे कणाचं संचयन, द्रव्याचं संचयन, कॉर्प्युस्कलचं संचयन, हिग्स कणाचं संचयन, गॉड पार्टिकलचं संचयन. लक्षात ठेवा, ही अशी वेगळी नावं मी तुम्हाला घेतलेली आहेत. ही नावं वेगळ्या लोकांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. त्यांनी उगीच आपल्यापर्यंत ही नावं पोहोचवलेली नाहीत. म्हणजे आपण त्यांना म्हणायचं नाही किंवा त्यांना काही काम होतं का नाही म्हणून त्यांनी हे सगळं करून ठेवलं. त्यांना काम होतं म्हणून तर त्यांनी सगळं केलं, सोपं व्हावं, माहित व्हावं काय आहे ते. पण 1 किलोग्राम म्हणजे 4 डिग्री सेंटीग्रेड तापमानावर सामान्य वायुदाबावर 1 लिटर शुद्ध पाण्याचे वजन. बघा, 1 किलोग्राम कसं कसं करू शकतो आपण, हे एक स्टेटमेंट आहे 1 किलोग्रामच्या बाबतीत. दुसरं काय सांगितलं, 1 किलोग्राम म्हणजे 4 डिग्री सेंटीग्रेड ही जी काय पाण्याची मॅक्झिमम डेन्सिटी आहे, मॅक्झिमम डेन्सिटी ऑफ वॉटर, जिथे अनॅमिलस बिहेवियर ऑफ वॉटरची सुरुवात होते, वर्तनाची सुरुवात होते. कोणाच्या वर्तनाची, पाण्याच्या वर्तनाची सुरुवात होते. पाण्याचं पण एक वेगळं वर्तन आहे आणि पाणीच ठरवतं आपलं पण वर्तन. हे लक्षात ठेवा. जसं आपण म्हणतो ना, कोल्हापूरचा, पुण्याचा, मुंबईचा, अजून वेगळ्या ठिकाणी वर्धा असेल, वेगवेगळ्या ठिकाणी पाणी ठरवतं तुमची जी क्षमता आहे, गुणवत्ता आहे. त्याच्यामुळे आपल्या गावाकडे अशी म्हण होती, 12 गावचं पाणी पिले. एखादा खतरनाक असेल तर त्याला आपण म्हणतो 12 गावचं पाणी पिले. आणि ते 100% 12 गावचं पाणी पिलेलं असतं, त्याला सगळं माहीत झालेलं असतं. आणि ही ओरिजिनॅलिटी आहे नैसर्गिकरित्या. पाणी आपल्या बॉडी म्हणजे आपली बॉडी ज्या ज्या ठिकाणी पाणी जिथलं ग्राफ्स केलेलं, आता बिसलेरीचं पाणी आहे सगळीकडे समजून यायला लागलेली. जरा पूर्वी असेल खतरनाक लोक होती, कुणी वड्याचं प्यायचं, कुणी नदीचं प्यायचं, कुणी नाल्याचं प्यायचं, कुणी पावसाकडे बघूनच डायरेक्ट सुरू करायचं. हा, आता पाणी पाजण्यासाठी ते बाटल्या, पाऊच वगैरे असे फेकतील, मेल्यानंतर असे फेकतील. करोना आता बघितलं तुम्ही, पाऊच आलेले आहेत ना. ठीक आहे. 1 किलोग्राम म्हणजे 4 डिग्री सेंटीग्रेड तापमानावर सामान्य वायुदाबावर 1 लिटर शुद्ध पाण्याचं वजन. आणि मग हे कशा पद्धतीने, मग 1 किलोग्राम 1000 ग्रॅम, मग त्याचं कन्व्हर्जन 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्राम, 1 मेट्रिक टन बरोबर 1000 किलोग्राम. 1 किलोग्रामचं कन्व्हर्जन 1 पाऊंड मध्ये करताना 453.52 ग्रॅम. 1 औंस म्हणजे काय तर 28.35 ग्रॅम. लक्षात ठेवायचं. म्हणजे किलोग्रामचं ग्रॅम मध्ये कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. घरात जो तेलाचा पुडा असतो तो तेल मोजताना आपण किलोग्राम असं पण म्हणतो आणि ग्रॅम असं पण म्हणतो. डे टू डे लाईफ मधले प्रश्न आपल्याला एमपीएससी विचार, डे टू डे लाईफ. मग ते किलोग्रामचं ग्रॅम मध्ये कन्व्हर्जन करायला सांगितलं की येतच नाही. तो जो एक किलो तेलाचा पुडा आहे तो लिटर मध्ये पण आहे, 1 किलो मध्ये पण आहे. मग किलो आणि लिटर मध्ये डिफरन्स काय, फरक काय? बरं, मग ते किलो मध्ये घेणं परवडेल का लिटर मध्ये घेणं परवडेल हे पण माहित नाही. बिझनेस कसा केला जातो, अशा बऱ्याच बाबी आहेत. 910 मिली बरोबर 1 किलो
म्हणजे 90 मिलीचा फरक पडतो. मग दूध किलोमध्ये घ्या, 100% तुम्ही प्रॉफिटमध्ये असणार. तुम्ही लिटरमध्ये घेतलं की नुकसानमध्ये असणार. आता ते देणार नाही कोणी, हा फरक आहे. तिसरी जी भौतिक राशी आहे मूलभूत, ती आहे पहा वेळ, टाइम ज्याला पण पहा. मग वेळेचं एमकेस मध्ये आहे का काय? सेकंद. वेळेचं एमकेस मध्ये आहे का काय? सेकंद. मध्य सौर दिवसाच्या म्हणजे जो मध्य सौर दिवस आहे बरोबर 12 वाजता, दुपारी 12 वाजता, 1/86,400 भाग म्हणजे 1 सेकंद होय. बघा तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन करा, 1/86,400 भाग येतो. 1 सेकंद हा काय येतो? 1/86,400 भाग, हे लक्षात ठेवा. मध्य सौर दिवसाच्या, बघा ना, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, 1 सेकंद म्हणजे 60 सेकंद, परत 60 मिनिट, परत 24 तास, अशा पद्धतीने तुमचं कॅल्क्युलेशन करायचं. आणि मग एका सेकंदाची व्हॅल्यू तुम्हाला निघते 86,400 भाग म्हणजे 1 सेकंद. सध्याचा कालावधी आण्विक परिणामावर अवलंबून आहे. सिझियम 133 लक्षात ठेवा. या अणूमधील आवर्ती दोलनांवर आधारित सापेक्षतावाद सिद्धांतावेळी आइन्स्टाईनने वेळेला चतुर्थ मिती, फोर्थ डायमेन्शन असं वापरलं होतं. 133 सिझियम 133 चा जो अणू आहे, या आण्विक पातळीवरती सगळं आधारित आहे. त्यावेळेस आइन्स्टाईनने सांगितलेला जो सापेक्षतावाद आहे तरी नाही, नाही तरी आहे, अनेकांना तोच कळालेला नाही अजून, सापेक्षतावाद. आपण त्याच्याबद्दल भरपूर काय बोलणार आहे गतीच्या वेळेस, तरी पण एकदा सांगून टाकतो. चला, सापेक्षतावाद म्हणजे या पृथ्वी तलावरती प्रत्येक वस्तूला सापेक्ष आहे. हा पेन जरी माझ्या हातात आहे तरी तो सापेक्ष आहे. हा कॅमेरा जरी माझ्या समोर आहे तरी तो सापेक्ष आहे. मी तुमच्याशी पण सापेक्ष आहे, मी पृथ्वीशी सापेक्ष आहे, तुम्ही प्रत्येकाशी सापेक्ष आहे तरी नाही, नाही तरी. म्हणजे आता पृथ्वी जोरात मूव आहे, फिरते, आपण पण फिरतोय, पण आपल्याला वाटत नाही आपण फिरतोय. बरोबर ना? अभ्यास कितीही झाला तरी नाही झाल्यासारखं वाटतं, नसला झाला तरी झाल्यासारखं वाटतं. बऱ्याच गोष्टी आहेत. आइन्स्टाईनने समजून सांगताना खूप छान उदाहरण दिलं होतं. आइन्स्टाईनचंच उदाहरण सांगतो मी तुम्हाला, हरकत नाही. एक मुलगा आणि एक मुलगी दिवसभर गार्डनमध्ये, सकाळी 9 वाजता त्यांची भेटायचं ठरलं, ते आले भेटायला. भेटले, सकाळी 9 ला गार्डन मध्ये बसले, संध्याकाळी 5 पर्यंत एवढ्या गप्पा मारल्या, प्रचंड गप्पा मारल्या. आता काय मारल्या असेल तुम्ही त्यांना जाऊन विचारा किंवा तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा. 5 वाजता घरी गेले, 7 वाजता घरी गेल्यानंतर लक्षात आलं की आम्ही भेटलो होतो सो 9 वाजता लक्षात भेटलोच नाही. काय बोललं हेही कळलं नाही. म्हणजे अजिबातच भेटलं नाही असंच वाटायला लागलं. 1 दिवस 2 दिवस गेल्यानंतर. मग आइन्स्टाईन काय म्हणतो माहिती आहे का? केवळ 1 मिनिटासाठी या दोघांना ना पेटलेल्या गॅसच्या बर्नरवर बसवा. मग त्यावेळेस ते सांगतील की आम्ही आयुष्यभर तिथंच बसलोय. म्हणजे भेटले तरी म्हणतात नाही भेटले, आणि बसले ती 1च मिनिटं, पण मग वाटतंय का आयुष्यभर तिथेच बसलो. सापेक्षतावाद. खट्याळ टिप्पणी त्याला करावी लागली, गरज होती त्याची, कारण मग आपल्याला समजलं नसतं. मग वेळ ही एक तिसरी मूलभूत राशी आहे. प्रत्येक मूलभूत राशी आपल्याला सांगता आली पाहिजे. लांबी काय प्रकारची आहे, वस्तुमान काय प्रकारचं आहे, आणि आता वेळ काय प्रकारची आहे, लक्षात ठेवायचं. मध्य सौर दिवसाच्या 186,400 भाग, त्याला आपण 1 सेकंद असा शब्दप्रयोग केलेला आहे. मग हा जो 1 सेकंद आहे, एक सेकंद एकत्र 60 सेकंदाचा 1 मिनिट, 60 मिनिटाचा 1 तास, 24 तासाचा 1 दिवस, 7 दिवसाचा 1 आठवडा, 4 आठवड्याचा 1 चंद्रमास, आणि 365 दिवसाचं 1 वर्ष, असं 10 वर्षाचं 1 दशक, 100 वर्षाचं शतक, 1000 वर्षाचं सहस्र. मग युग काय वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना सांगता आल्या पाहिजेत. ठीक आहे. नेक्स्ट, चौथी मूलभूत राशी आपली विद्युतधारा, करंट, इलेक्ट्रिसिटी. आता बऱ्याच जणांना माहित नाही बा, विद्युतधारा एम्पियर एककामध्ये मोजली जाते. एम्पियर हे लक्षात ठेवायचं बा. 1 एम्पियर बरोबर 2 इंटू म्हणजे 2 गुणिले 10⁻⁷ न्यूटन. 1 एम्पियर इज इक्वल टू किती न्यूटन? लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. डायरेक्ट विचारतील किती मूलभूत राशी आहेत, किती साधित राशी आहेत. एकदम 7 मूलभूत राशींच्या संदर्भातला सगळा डिटेलचा भाग तुम्हाला माहितीच असला पाहिजे. ठीक आहे. विद्युतधारा ही सुद्धा मूलभूत राशी आहे. त्यानंतर 5वी आहे पहा, प्रकाशाची तीव्रता, ल्युमिनन्स ऑफ इंटेन्सिटी.
प्रकाशाची तीव्रता कॅन्डेला या एककामध्ये मोजली जाते आणि एक कॅन्डेला बरोबर 540 गुणिले 10^12 हर्ट्झ. एक कॅन्डेला बरोबर 540 इंटू 10^12 हर्ट्झ एक कॅन्डेला. लक्षात ठेवायचं. त्यानंतर 6वी राशी आहे टेम्परेचर, तापमान. तापमान केल्विन मध्ये मोजलं जातं. 273.16 केल्विन या तापमानाला क्रांतिक टेम्परेचर, क्रिटिकल टेम्परेचर असं म्हटलं जातं. आणि 1 केल्विन म्हणजेच 1/273.16 वा भाग. लक्षात ठेवायचं बा. म्हणजे या विद्युतधारा असेल, प्रकाशाची तीव्रता असेल, तापमान असेल, या ज्या मूलभूत राशी आहेत, या मूलभूत राशी आपल्याला काय सांगतात आणि ह्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, या व्हॅल्यूज, ही विद्युतधारा ही राशी सुद्धा त्या मूलभूत राशींवरतीच, म्हणजे याला स्वतंत्र एकक आहे. वेगवेगळ्या एककांवरती ते आधारितच असेल असं अजिबात नाहीये. काय ही सगळी स्वतंत्र एकक आणि ही सगळीची सगळी तुम्हाला काय झाली पाहिजेत, माहित झाली पाहिजे. जर ही स्वतंत्र एकक तुम्हाला माहित झाली तर तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही. ठीक आहे. आणि 7वं जे आहे ते बघा काय आहे, द्रव्य रेणुभार, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल या एककामध्ये मोजलं जातं. कोणत्या एककामध्ये? मोल. मोल हे एकक आहे आणि एक मोल ची व्हॅल्यू काय आहे ते लक्षात आलं पाहिजे. 1 मोल इज इक्वल टू 6.023 इंटू 10^23. यालाच आपण अवॅगॅड्रोज नंबर असंही म्हणलं. अवॅगॅड्रोजचा क्रमांक असा शब्दप्रयोग आपण त्याला करतो. अवॅगॅड्रोजचा नंबर हे लक्षात आलं पाहिजे. 1 मोलची व्हॅल्यू आपल्याला विचारली जाऊ शकते. ही राशी असणार तुमच्यासाठी मोस्ट एक्सपेक्टेड पॉइंट आणि हे करून ठेवा व्यवस्थित, म्हणजे लक्षात ठेवा. हे सगळ्याचं सगळं करायचंच ऑलरेडी, परंतु यातली ही एक्सपेक्टेड मधली एक्सपेक्टेड जर काय असेल न विसरणारी याच्यामध्ये, तर ती आहे अवॅगॅड्रोज नंबर, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने तुम्ही काय करायचंय, फोकस करायचं. माझ्या माहितीप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही फोकस कराल. या 7 मूलभूत राशी ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण लांबी पाहिली, वस्तुमान पाहिलं, वेळ पाहिला, विद्युतधारा पाहिले, प्रकाशाची इंटेन्सिटी पाहिली, त्याच्यानंतर द्रव्य रेणुभार पाहिला. या सगळ्या मूलभूत राशी ज्या आहेत ते तुम्हाला सगळ्यांना सांगता आल्या पाहिजेत. जोपर्यंत या सगळ्या राशी आपण सांगत नाही तोपर्यंत आपल्याला अडचणच आहे. ठीक आहे. त्यानंतर आपले जे काही सिम्बॉल्स ऑफ व्हेरियस पॉवर्स ऑफ 10, म्हणजे 10च्या पॉवरच्या संदर्भातले जे काही सिम्बॉल आहेत ज्याच्यावरती आपल्याला एक प्रश्नही आला होता. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017चा प्रश्न होता बा. MPSC 2017. MPSC ला 2017 ला हा प्रश्न आला होता. 10^18 10^18 त्याला काय म्हटलं जातं? 10^18 एक्झा असा शब्दप्रयोग आपण करतो बा. 10^18 काय म्हणतो आपण त्याला? एक्झा. म्हणजे प्रेफिक्स आहे एक्झा, प्रतीक त्याचं आहे ई. 10^18 हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पेटा 2 नंबरचं जे आहे त्याचं प्रतीक आहे कॅपिटल पी. एक्झाचं प्रतीक आहे कॅपिटल ई. लक्षात ठेवा. पेटाचं कॅपिटल प्रतीक आहे कॅपिटल पी आणि त्याचा आहे 10^15. डिफरन्स बघा, 18 - 15 किती येतो? 3. हा डिफरन्स लक्षात ठेवायचा बा. त्याच्यानंतर इथला पण डिफरन्स तुम्हाला दिसतो बा 3. इथला पण डिफरन्स तुम्हाला 3. इथलाही डिफरन्स किती दिसतो? 3. इथला डिफरन्स किती दिसतो? 3. इथून मात्र डिफरन्स 1, इथूनही डिफरन्स 1, इथे डिफरन्स 1, इथे डिफरन्स 1च आहे, इथे डिफरन्स 1च आहे आणि मग परत 3-3चा डिफरन्स पुढे आलेले परत. हे लक्षात ठेवायचं बा. मग टेरा कॅपिटल टी आहे 10^12. गिगा कॅपिटल जी आहे 10^9. मेगा कॅपिटल एम आहे 10^16. सॉरी 10^6. किलो आपण काय म्हणतो? 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम म्हणतो ना, म्हणून 10^3 असं येते, म्हणून 10^3 हे लक्षात आलं पाहिजे. हेक्टो म्हणजे काय? स्मॉल एच आहे 10^2. डेका DA 10^1 असं त्याचं आन्सर आहे. हे आन्सर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला काय करता येणार नाहीये. त्यानंतर डेसी जे आहे ते स्मॉल डी आहे 10^-1. त्यानंतर सेंटी जे आहे ते 10^-2 आहे, सी स्मॉल आहे. मिली जे आहे ते स्मॉल एम आहे 10^-3. हे प्रतीक जे आहेत, सिम्बॉल्स जे आहेत ते सिम्बॉल्स लक्षात आले पाहिजेत. ठीक आहे. मायक्रो जे आहे स्मॉल एम आहे 10^-6.
नॅनो जे आहे 10⁻⁹, पिको जे आहे 10⁻12, फेमटो किंवा फर्मी जे आहे 10⁻15 आणि अट्टो जे आहे 10⁻18. असे हे सिम्बॉल्स जे आहेत व्हेरियस पॉवर्स ऑफ 10 हे सगळेचे सगळे सिम्बॉल्स व्यवस्थित करून ठेवायचे, म्हणजे मग तुम्हाला काही अडचण येणार नाहीये. अडचणी कुठल्या येता कामा नये हेही लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय आहे तुमच्या भौतिक राशींचे जे काही हे आहेत परिणाम आहेत ते सगळ्यांना हा चार्ट जो आहे तो एकदा व्यवस्थित पाहून घ्या.